नमस्कार, मी अक्षय तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतो। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री बेजबाबदार, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा आरोप। संत सेवालाल महाराज चौक नामफलकावर राष्ट्रवादीचे बॅनर लावल्याने माफी मागा, बंजारा ब्रिगेडची मागणी, नसता राष्ट्रवादीच्या विरोधात जनआंदोलन करण्याचा इशारा। आता बघूया सविस्तर बातम्या। शहर पोलीस दलाचे नूतन पोलीस आयुक्त म्हणून प्रवीण पवार यांनी प्रभारी आयुक्त संदीप पाटील यांच्याकडून आयुक्त पदाची सूत्रे हाती घेऊन गुरुवारी कामकाजाला सुरुवात केली असून गुरुवारी त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह शहराच्या कारभाराविषयी माहिती जाणून घेतली आहे। मनोज लोहिया हे पोलीस दलातून सेवानिवृत्त झाल्यानंतर शहर पोलीस दलाची जबाबदारी संदीप पाटील यांच्याकडे प्रभारी स्वरूपात देण्यात आली होती। त्यानंतर पुणे शहर पोलीस दलाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांची पोलीस आयुक्त म्हणून येथे बदली करण्यात आली आहे। त्यांच्या बदलीचे आदेश मंगळवारी सायंकाळी जारी करण्यात आले होते। त्यानंतर त्यांनी गुरुवारी दुपारी शहरात दाखल होऊन आयुक्त पदाची सूत्रे हाती घेतली। त्यांनी संदीप पाटील यांच्याकडून शहर पोलिसाचा पदभार दुपारी स्वीकारला। त्यानंतर त्यांनी पोलीस आयुक्त कार्यालयात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन शहराच्या कामकाजाविषयी माहिती जाणून घेतली। यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलण्याचं टाळून कामकाजाकडे लक्ष केंद्रित केल्याचं दिसून आलंय। तर मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून लाडसावंगी परिसरात एका युवकाने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे। त्याचा मृतदेह घाटी रुग्णालयात आणल्यानंतर रुग्णालय परिसरामध्ये काही काळ तणाव निर्माण झाला होता। निषेध असो, निषेध असो, प्रशासनाचा निषेध असो, निषेध असो, निषेध असो, प्रशासनाचा निषेध असो। मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून लाडसावंगी परिसरात एकाने आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे। बाबासाहेब जनार्दन पडुळ, वर्ष 41, राहणार लाडसावंगी असं नाव असून नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याचं दिसून येत आहे। त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून आत्महत्या करीत असल्याचं चिठ्ठीत लिहून ठेवलंय। याबाबत माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस प्रशासन दाखल झालंय। त्यांनी मृतदेह घाटी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलवला। यावेळी घाटी रुग्णालयात परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात नातेवाईक आणि कार्यकर्ते जमा झाले होते। मृत झालेल्या पडुळ यांच्या नातेवाईकाला आर्थिक मदत देऊन त्यांच्या घरातील एका सदस्याला शासनामार्फत नोकरी देण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। ती विद्याशाखा हवं ते महाविद्यालय मिळत नाही या नैराश्यातून बाबासाहेब भाऊ यांनी आत्महत्या केलेली आहे। आणखीन काय 100 पैकी 100% घ्यायचे का? मग 100% तर कोणाला मिळतच नाही। मग हवं ते महाविद्यालय, हवी ती ब्रँच, हव्या तिथं नोकरी मिळणार तरी केव्हा आहे? शासन याकडे बघणार आहे का नाही? अशा किती आणखीन तरुणांनी आत्महत्या करायचं आहे? आम्हाला न्याय मिळत नाही, ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून प्रेत हलू देणार नाही। शासन जोपर्यंत ठोस भूमिका घेत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही। आणि दुसरं महत्वाचं, शासनाने जर भूमिका घेतली नाही आरक्षणाविषयी असो, आमच्या बांधवाला न्याय मिळण्याचे असो, तर आम्ही आमचं प्रेत, आमच्या बांधवाचं प्रेत घेऊन कलेक्टरकडे जाणार आहोत आणि तिथं आमचं ठिय्या आंदोलन करणार आहोत। आणि तिथे पण जर न्याय नाही भेटला तर आज जे पावसाळी अधिवेशन मुंबईला चालू आहे त्या ठिकाणी आम्ही आमचं हे प्रेत घेऊन जाण्याचा प्रयत्न करू। 8 वाजता गावातील तरुण प्रेत घेऊन घाटीत आलेले आता जवळपास तब्बल 12 वाजता आहे। महसूल यंत्रणेतला एकही जबाबदार अधिकारी, एक अधिकारी आला असं फिरवून गेला। आरोग्य यंत्रणा, पोलीस यंत्रणा, महसूल यंत्रणा म्हणते आरोग्य यंत्रणेवर अवलंबून, आरोग्य यंत्रणा म्हणते पोलीस यंत्रणेवर अवलंबून, दोन्ही यंत्रणा म्हणतात शासनावर अवलंबून। आम्ही करायचं काय? ज्याचा कोणी वाली नाही त्याला काही मिळणार आहेत की नाही न्याय? आम्ही आमचं प्रेत ताब्यात घेणार नाही। जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही आम्ही आता दुसरं पोस्टमार्टम पण होऊ देणार। कलेक्टर ऑफिसला तोपर्यंत जाग येणार नाहीये, इथं बसून काही फायदा नाही आपला। बसू ना आपण, बाकीचं ते करू, बाकी नाही तर मग घेऊन। सदर मागणीसाठी रुग्णालय परिसरामध्ये घोषणाबाजी देखील करण्यात आली। यामुळे गुरुवारी काही काळ घाटी रुग्णालय परिसरामध्ये तणाव निर्माण झाला होता। मयत झालेल्या पडुळ यांच्या नातेवाईकांनी माध्यमांशी बोलताना त्यांच्या मागण्यांबाबत अधिक माहिती दिली आहे। राज्याचे मुख्यमंत्री बेजबाबदारपणे वागत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलाय। यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे देखील उपस्थित होते। विरोधी पक्षाने
सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकलेला आहे। सर्व राजकीय विषय, सामाजिक विषय, राज्याचे विषय मांडत असताना राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री कशा पद्धतीनं बेजबाबदारपणे वागत हे सुद्धा समोर येत आहे। काल राज्यातील सर्व बँकांची बैठक झाली, त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या कर्ज पुरवठ्याविषयी वक्तव्य केलं, परंतु आजही राज्यामध्ये नॅशनलाइज बँकांनी 25% वर कर्ज दिलेलं नाही। उपमुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं की सिबिल सक्तीचं करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करू, परंतु सगळ्या बँका सिबिल सक्तीचं करतायत, एकाही अधिकाऱ्यावर राज्यात कारवाई नाही। दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जीएसटी सारख्या महत्वाच्या काउन्सिलच्या बैठकीला गैरहजर राहतात। आपल्या राज्याच्या दृष्टीनं ही बैठक महत्वाची असते। राज्याचे अर्थमंत्री काही राज्याशी संबंधित विषय, जसं आता वडेट्टीवार साहेबांनी सांगितलं की हेलिकॉप्टर खरेदीला 5% तर शेतकऱ्यांच्या वेगवेगळे जे अवजारं लागतात, आयुध लागतात, वस्तू लागतात, याच्यावर 18% जीएसटी कर आहे। आणि म्हणून राज्याचे हे जे स्वतः म्हणतात 3 चाकी ज्यांचं जे काय आहे त्रिमूर्तीचं, ज्या तिन्ही बेजबाबदारपणे काम करतात, अशा प्रकारची स्थिती। पुण्याची घटना घडली होती जी ऍक्सिडेंटची, याच्यामध्ये सुरुवातीला कशा पद्धतीनं गुन्हे दाखल झाले होते, नंतर कशा पद्धतीनं झालं आपल्याला चांगल्या पद्धतीनं माहिती आहे। नीटच्या परीक्षेमध्ये राज्यातले काही लोकांना अटक केली जातात। या सगळ्या राज्यामध्ये सुद्धा होणाऱ्या ज्या स्पर्धा परीक्षा वेगवेगळ्या तलाठ्याच्या असेल, पोलिसांच्या असेल, याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार होतोय। आणि म्हणून या सगळ्या विषयाकडे सुद्धा सरकार लक्ष देत नाही। वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या औद्योगिक क्षेत्रामध्ये, विशेषतः डोंबिवलीमध्ये मागच्या काळामध्ये 2दा स्फोट झाले, कित्येक लोकांचा जीव गेला, परंतु सरकार याच्यामध्ये बेजबाबदारपणे वाटते। कोस्टल रोड जो झाला याला गळती सुरू झाली 4 महिन्यात, अटल सेतू झाला त्याला भेगा पडलेल्या आहे। आणि म्हणून अशा पद्धतीने राज्यातलं सरकार युवकांच्या विरोधात आहे। आज या राज्यातल्या युवकांमध्ये प्रचंड असंतोष आहे। मग वीज विभागाची भरती असेल, पोलीस विभागाची भरती असेल, महसूल विभागाची भरती असेल, या सगळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार होतो। राज्य सरकार डोळे झाकून हे सगळं बघतंय। आणि म्हणून हे अधिवेशन जसं सरकारचं जसं हाय हाय म्हणतो, तसं महायुती सरकारला बाय बाय करणारं अधिवेशन ठरणार आहे। या दृष्टीने आम्ही सगळे विरोधी पक्ष अतिशय ताकदीनं या सरकारचं पूर्ण वाबाडे या अधिवेशनात बाहेर करू आणि अशा पद्धतीनं बेजबाबदारपणे वागणारं सरकार, राज्याला अधोगती करणार। आता उद्योगधंदे बाहेर नेण्याचं सांगितलं, मागच्या काळातले मोठे मोठे उद्योगधंदे, आता एक जेल कंपनी जी महाराष्ट्रात येणार होती ती मध्य प्रदेशमध्ये गेलेली आहे। म्हणून अशा पद्धतीने हे सरकार महाराष्ट्राला अधोगतीला नेत असेल तर या सरकारच्या चहापानाला आम्ही कोणीही जाणार नाही। आम्ही त्याच्यावर बहिष्कार घालतो आणि या सरकारला निश्चित या अधिवेशनामध्ये आम्ही जबाब विचारल्याशिवाय राहणार नाही। शहरातील हायकोर्टच्या समोर असलेल्या संत सेवालाल महाराज चौकातील नामफलकावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा फोटो असलेले बॅनर लावण्यात आले होते। बंजारा ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी ते बॅनर फाडून माफी न मागितल्यास राष्ट्रवादीच्या विरोधात तीव्र जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय। शहरातील हायकोर्टच्या समोर असलेल्या संत सेवालाल महाराज चौकातील संत सेवालाल महाराज चौक या नामफलकावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा फोटो असलेले बॅनर लावण्यात आले होते। याची माहिती बंजारा ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांना मिळताच तात्काळ जाऊन फलकावर असलेले बॅनर काढून त्यांनी टाकलंय। भारतातील 20 कोटी गोर बंजारा समाजाची अस्मिता असलेले संत सेवालाल महाराज यांचा अपमान केल्याचा आरोप करत सदर बॅनर फाडण्यात आलाय। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बंजारा समाजाची जाहीर माफी मागावी असं आवाहन बंजारा ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोष राठोड यांनी केलं आहे। तर माफी न मागितल्यास बंजारा ब्रिगेडच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाच्या विरोधात तीव्र जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी यावेळी दिला। यावेळी बंजारा ब्रिगेड रिक्षा युनियनचे अध्यक्ष छबू राठोड, संजय नगर शाखा अध्यक्ष योगेश राठोड, ईश्वर राठोड, सोनू पवार, सामाजिक कार्यकर्ता बळीराम चव्हाण हे उपस्थित होते। शहरवासियांना एक सुवर्ण संधी। तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडीएनवर जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा। तर वाट कसली पाहताय? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवर संपर्क साधा। इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची। कुठे जाऊ नका, पाहत राहा एडीएन न्यूज। विवेकानंद शिक्षण संस्था संचलित विवेकानंद कला सरदार दलित सिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय समर्थनगर छत्रपती संभाजीनगर शासन मान्य अनुदानित महाविद्यालय शैक्षणिक वर्ष 2024-2025
NEP राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार प्रवेश प्रक्रिया व नोंदणी चालू आहे. ज्युनियर कॉलेज सायन्स, आर्ट्स, कॉमर्स, MCVC, सीनियर कॉलेज कोर्सेस, ग्रॅज्युएशन कोर्सेस, BSc जनरल, मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, BCS, BBA, BA, BCom, पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्सेस, MMS, MSc, मास्टर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन, MA, डिप्लोमा कोर्सेस, DBM, DC. आजच आपला प्रवेश निश्चित करा. महाविद्यालयाची वैशिष्ट्ये: कॉलेज कॅम्पस सुविधा, स्वतंत्र प्लेसमेंट विभाग, क्रीडा विभाग, संगीत विभाग, नाटक विभाग, संगणक प्रयोगशाळा, NSS विभाग, NCC विभाग, लायब्ररी, मोफत पार्किंग सुविधा, सांस्कृतिक उपक्रम. प्रवेशासाठी संपर्क 9604708660, 9405769999, 7972926673. मस्त मास्क पहना रहे तुम्हें। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है ना सर? देना। बहुत मस्त लगी आपको। ये ना सर। सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। सलाम। ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात इंडियन बातमीपत्र. अल्पसंख्याक आयुक्तालय हे अल्पसंख्याक समाजातील व्यक्तींच्या शिक्षण, रोजगारासह सर्वांगीण विकासासाठी कार्य करेल, असा विश्वास अल्पसंख्याक विकास विभागाचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी बुधवारी केला आहे. मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते हज हाऊस येथे अल्पसंख्याक आयुक्तालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी विभागीय आयुक्त दिलीप गावडे, अल्पसंख्याक आयुक्त मोईन तहसीलदार, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, पोलीस निरीक्षक मनीष कलवानिया, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. मंत्री सत्तार म्हणाले की देशातील पहिले अल्पसंख्याक आयुक्तालय छत्रपती संभाजीनगर येथे होत असून या आयुक्तालयाअंतर्गत अल्पसंख्याक समाजातील विविध घटकातील लोकांसाठी विविध विकास योजना अंमलबजावणी पाठपुरावा करून त्यांना वेळीच लाभ देणे शक्य होईल. यावेळी सांगितले की अल्पसंख्याक आयुक्तालयामुळे अर्जदाराच्या अर्जावर तात्काळ कारवाई करून सर्वसामान्यांना न्याय मिळण्याची प्रक्रिया जलद होईल. अल्पसंख्याक विभागाच्या विकासासाठी शासनाकडून जास्तीत जास्त निधी मिळवून देण्यासाठी हे एक विभाग कार्य करणार असल्याचंही सत्तार यांनी सांगितलं. शिष्यवृत्ती, रोजगार, उर्दू घर यासारख्या विविध सुविधा या आयुक्तालयामार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहे व संबंधित विविध विभागाचे एकत्रित समन्वय व शासन व अल्पसंख्याक विकास हा सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारा एक दुवा ठरेल, असा विश्वास मंत्री सत्तार यांनी व्यक्त केला आहे. विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, अल्पसंख्याक आयुक्त मोईन तहसीलदार यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. गेल्या अनेक वर्षापासून अनेक तपापासून जी मागणी अल्पसंख्याक विभागाची होती आणि क्षेत्रीय स्तरावर एखादं चांगलं कार्यालय असावं आणि त्याच्या माध्यमातून जनता आणि शासन याच्यामध्ये एक ब्रिजचं काम करावं, एक दोघांमधला म्हणून काम करावं असं कार्यालय असणं ही खूप मागणी होती आणि ती काळाची गरज सुद्धा होती. ती गरज आज माननीय मंत्री महोदयाच्या अथक परिश्रमातून आज या ठिकाणी हे स्वप्न पूर्ण होत आहे. आयुक्तालयाचं प्रयोजन आपल्या नवनियुक्त अल्पसंख्याक आयुक्तांनी सांगितलेलं आहे आणि त्याच्यासाठी खऱ्या अर्थाने ही गरज होती. कारण आम्ही बघतो राज्याच्या प्रशासनामध्ये आदिवासी आयुक्तालय सुद्धा असंच गठीत झालं की आदिवासींसाठी काही एखादी यंत्रणा असावी, त्यांच्यासाठी काही योजना, त्यांच्यासाठी त्यांच्या विकासासाठी काही कार्यक्रम राबवण्यासाठी जिल्हा लेवलपर्यंत, विभाग लेवलपर्यंत काही यंत्रणा असावी. म्हणून तसाच एक प्रयोग समाज कल्याण खात्यामध्ये सुद्धा समाज कल्याण आयुक्तालय करताना झाला आणि आता हा अल्पसंख्याक आयुक्तालयाचा हा तिसरा चौथा प्रयोग आहे आणि ते जसे यशस्वी झाले दोन्ही तिन्ही आयुक्तालयाचा प्रयोग, तसा हा सुद्धा यशस्वी होईल. एक आदमी के हाथ के नीचे हजारों जो हमारे प्रॉपर्टी है, हमारे मस्जिदों के इनाम है, दरगाहों के इनाम है, सातबारियों के अंदर जो दूसरे नाम कुछ लोगों ने गड़बड़ी करके लिखे हैं, उसको भी 2016 के GR के हिसाब से हमने नया आदेश दिया है. यहाँ जो हमारे पास
आज हम देखते हैं कि कोई भी एसएलआर के पास जाके कुछ बदल लेते हैं, कोई तहसीलदार के पास, कोई तलाठी के पास। तो इस तरह से जो ये नीचे बदल होते हैं वो बंद होना चाहिए और उसका काम हमारे मोइन तहसीलदार के हाथ से होगा, ताकि यहाँ के महाराष्ट्र की तमाम प्रॉपर्टी उसको सुरक्षित रखना होगा। बनावट गावठी हातभट्टी दारू निर्मिती करून चोरटी विक्री करणाऱ्या सराईत आरोपी एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्ध करण्यात आला असून 1 वर्षासाठी हर्सुल कारागृहात त्याची रवानगी करण्यात आली आहे। हर्सुल जेलमध्ये जाणारा हा सलग 3रा आरोपी आहे। फरदापूर येथील आरोपी सत्तार जाफर तडवी राहणार फरदापूर व पाचोड ज्ञानसिंग शिवलाल चव्हाण राहणार पारुंडी तांडा तालुका पैठण यांना सुद्धा हातभट्टीच्या वाढत्या कारवाईमुळे एमपीडीए अंतर्गत 1 वर्षांसाठी स्थानबद्ध करण्यात आले। तो सार्वजनिक ठिकाणी नागरिकांमध्ये दहशत निर्माण करून त्या दहशतीच्या जोरावर तो गावठी हातभट्टी दारूचा बेकायदेशीर धंदा चालवत होता। तसेच तो तयार करत असलेल्या बनावट गावठी हातभट्टीच्या दारूमध्ये कोणत्याही घटकाचे निश्चित प्रमाण नसल्याने अशी बनणारी दारू मानवी आरोग्यास धोकादायक ठरणारी असते। त्यामुळे त्याच्या विरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई सुद्धा करण्यात आली आहे, परंतु या बाबतीत त्याच्यावर काही एक परिणाम होत नव्हता। त्याच्या गुन्हेगारी व धोकादायक कारवाई चढत्या क्रमाने चालूच होत्या। त्या अनुषंगाने एमपीडीए महाराष्ट्र प्रोव्हिजन ऑफ डेंजरस ॲक्टिव्हिटी कायद्यानुसार म्हणजेच महाराष्ट्र झोपडपट्टी दादा कायद्यान्वये त्यांच्या गुन्हेगारी व धोकादायक कृत्यांना प्रतिबंधित करणं आवश्यक होतं। त्यामुळे पोलीस निरीक्षक मनीष कलवानिया यांच्या सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा व फरदापूर पोलिसांनी त्याच्या विरुद्ध एमपीडीए कायद्यान्वये कारवाईसाठी प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी दिलीप स्वामी यांनी त्यास दिनांक 24/6/2024 रोजी स्थानबद्धतेचे आदेश तामील करून मध्यवर्ती कारागृह येथे 1 वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले। आंबेडकरी चळवळीच्या वतीने भडकल गेट येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची उंची वाढवण्याची मागणी करण्यात आली असून याबाबत दीपक निकाळजे यांनी ईडीएन सोबत बोलताना अधिकची माहिती दिली आहे। हा जो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो ऐतिहासिक पुतळा आहे याचं काम शासन 5 कोटी निधीतून करत आहे। आमचं शासनाला एकच निवेदन आहे की सुशोभीकरणाला आमचा कुठलाही विरोध नाही, आमची कुठली कशाच्याही पद्धतीची मागणी नाही, परंतु आमची एकच मागणी आहे की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बनत असताना त्याची उंची ही बाबासाहेबांच्या नावाप्रमाणे विशाल पाहिजे। ज्याप्रमाणे तेलंगणा, विजयवाडा, आंध्र प्रदेश या धर्तीवर बाबासाहेबांचे पुतळे झालेले आहेत। आम्हाला माहीत आहे जागा छोटी असल्यामुळे कदाचित तेवढी उंची होऊ शकत नाही, परंतु आर्किओलॉजीच्या डिपार्टमेंटच्या काही अधिकाऱ्यांनी याचा खोडसाळपणा करून ही उंची दाबण्याचं काम केलेलं आहे व सार्वजनिक बांधकाम विभागाला त्यांनी उंचीसाठी अडथळे निर्माण केले। आम्ही यानंतर त्या विभागाशी संपर्क साधणार आहोत। आम्हाला माननीय पोलीस आयुक्त साहेबांनी शब्द दिलेला आहे की लवकरात लवकर यामध्ये 5 ते 6 दिवसामध्ये एक बैठक बोलून याच्यामध्ये काही निर्णय लावता येतो का तो आपण सर्वस्वी लावू। टीव्ही सेंटर येथील जो काही संभाजी महाराजांचा पुतळा आहे त्या ठिकाणी आपल्याला माहीतच आहे की ती जागा आपण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासाठी राखीव ठेवली होती, परंतु काही वर्ष अगोदर आपण त्या ठिकाणी मोठं मन करून ती जागा छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यासाठी दिली व त्या ठिकाणी आपली एक प्रतिमा म्हणून, एक अस्मिता म्हणून आपण त्या ठिकाणी सम्राट अशोकाचं चिन्ह मुद्रा, राजमुद्रा त्या ठिकाणी लावली आहे। आता एरेकर साहेबांनी दाखवल्याप्रमाणे जे काही संग्रहित चित्र दाखवलं त्याच्यामध्ये त्या राजमुद्रेचा जो काही हाईट आहे, उंची आहे ती कमी दाखवण्यात आली आहे। तर तो एक आमच्या अस्मितेचा विषय आहे साहेब, तोही विषय आपण मार्गी लावावा व पुतळ्याच्या समान संभाजी महाराजांचा जो काही पुतळा होईल ज्या उंचीचा, त्या उंचीच्या समान त्या राजमुद्रेची उंची असावी अशी आमची प्रशासनाकडे मागणी आहे। तर याविषयी बैठक घेऊन मार्ग काढू असं आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक येरेकर यांनी दिलंय। जे काही नियम असतील शासनाचे, आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटचे, त्या नियमाच्या अनुषंगाने किती पुतळ्याची उंची करता येईल मॅक्सिमम तेवढा आपण करण्याचा प्रयत्न करूयात। त्याच्यामध्ये येणाऱ्या ज्या काही बाधा असतील त्या बाधा वरिष्ठ लोकांच्या सल्ल्याने आणि आपल्या भीमसैनिकाच्या सल्ल्याने दूर कशा करता येईल यावर सुद्धा तोडगा काढूयात। आणि पुन्हा एकदा मी सांगेल की मी कार्यकारी अभियंता या कामाचा नंतर आहे, मी आंबेडकरी समाजाचा एक सच्चा भीमसैनिक आहे आणि बौद्ध समाजाचा पाईक आहे। त्यामुळे माझ्या कृतीमध्ये आणि बोलण्यामध्ये तफावत नाही, जे बोलेल तेच करणार आहे। तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी आपल्या भीमसैनिक ज्यांना नॉलेज असेल कन्स्ट्रक्शनचं त्यांची आपण एक पथक बनवूयात। त्या पथकाला दर 7 दिवसाला
आम्ही अहवाल देणार आहे आणि त्यांनी सांगितलेल्या बदलानुसार क्वालिटी कशी चांगली राहील. आणि योगायोगाने मला आनंद वाटतो की आज अधीक्षक अभियंता म्हणून SS भगत साहेब सुद्धा आलेले आहेत. ते सुद्धा आपल्याच समाजाचे अधिकारी आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम होणार आहे. त्यामुळे क्वालिटीची चिंता कोणीही करू नये. मी कोणालाही करू देणार नाही की तुम्हाला मी शब्द देतो. छत्रपती संभाजी महाराज यांच्या टीव्ही सेंटर येथील पुतळ्याचं आणि जुबली पार्क येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांचं नूतनीकरण सुरू झालं असून पहिल्या टप्प्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा सोमवारी काढण्यात आलाय, तर 26 जून रोजी छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा काढून सुरक्षितरित्या संग्रहित करण्यात आलाय. छत्रपती संभाजी महाराज यांच्या टीव्ही सेंटर चौकातील पुतळ्यासह जुबली पार्क येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भडकल गेट येथील पुतळ्याचं नूतनीकरण होणार असून सोमवार रोजी या प्रकल्पाचं काम सुरू करण्यात आलंय. पहिल्या टप्प्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा सोमवारी सायंकाळी विधिवत काढण्यात आला. त्यानंतर बुधवारी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा टीव्ही सेंटर येथील पुतळ्याचं आणि परिसराचं 5 कोटीच्या निधीतून सुशोभीकरण करण्यात येणार आहे. मध्य मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार तथा महानगर प्रमुख प्रदीप जयस्वाल यांच्या विशेष प्रयत्नाने हे काम होणार आहे. यासाठी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचं विधिवत पूजन करण्यात आलंय. यानंतर आता हा पुतळा स्थलांतरित करण्यात येणार आहे. टीव्ही सेंटर चौकात छत्रपती संभाजी महाराजांच्या राजवाड्याच्या आकारात भव्य सृष्टी उभारल्या जाणार आहे. यात त्यांच्या जीवनावर आधारित घटनांचं चित्रण केलं जाणार आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचं आज आमदार प्रदीप जयस्वाल तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते पूजन झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. या पूजन सोहळ्यावेळी शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध संघटना आणि क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. अखिल भारतीय भिक्खू संघ बोधगयाचे अनुसंघनायक पूजनीय भदंत बोधिपालो महाथेरो यांच्या 45व्या उपसंतेच्या वाढदिवसानिमित्त मान्यवरांचा सन्मान समारोह मोठ्या उत्साहात पार पडलाय. पूजनीय भदंत बोधिपालो महाथेरो यांचा सोमवार दिनांक 24 जून 2024 रोजी उपसंपदेचे 45 वर्ष पूर्ण झालं. या कालावधीमध्ये भंतेजींनी 18 वर्षांपर्यंत थायलंड येथे धम्म विनयाचे व अभिधम्माचे प्रशिक्षण घेतलं व ते थाई परंपरेला अनुसरून विपස්සनेचे आचार्य झाले. त्यांच्याकडून ध्यानसाधना शिकून धम्माचरण करणारे गृहस्थ शिष्य, उपासक, उपासिका हे देशविदेशात मोठ्या प्रमाणात आहेत. भंतेजी यांच्या या सर्व कार्याची दखल घेऊन अखिल भारतीय भिक्खू संघ बोधगया बिहार यांनी पूजनीय भदंत बोधिपालो महाथेरो यांना अनुसंघ नायक ही मानाची पदवी देऊन त्यांचा भिक्खू संघामध्ये सन्मान केला. अशा जगविख्यात भंतेजींच्या 45व्या उपसंपदेच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक व धार्मिक क्षेत्रात भरीव योगदान करणाऱ्या मान्यवर उपासक उपासिकांचा सन्मान करण्यात आलाय. लोकोत्तरा चॅरिटेबल मिशन या संस्थेच्या वतीने लोकोत्तरा महाविहार येथे सोमवारी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाची सुरुवात भिक्खू संघाचे स्वागत करून करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पूज्य भदंत सुमनवन्नो महाथेरो यांची उपस्थिती होती. यावेळी पूज्य भदंत बोधिपालो महाथेरो यांचे भिक्खू संघ व उपासक उपासिका यांच्याद्वारे स्वागत करण्यात आले. यावेळी उद्योग व खनिकर्म प्रधान सचिव डॉक्टर हर्षदीप कांबळे आणि त्यांच्या पत्नी रोजाना वेनीज कांबळे, जिल्हा न्यायाधीश मीनाक्षी अहिरे यांचा सन्मान करण्यात आला. तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक वामनराव येरेकर, वसंतराव सातदिवे, डॉक्टर मानव पगारे, डॉक्टर KB हिवराळे, डॉक्टर राहुल जावळे, इंजिनियर बाबूराव आदमाने, सूर्यकांता गंगाधर गाडे, विनिता वसंतराव सातदिवे, आशा अशोक येरेकर, संत कबीर शिक्षण प्रसारक मंडळाच्या विठाबाई माधवराव बोर्डे, पंडित धोंडीबा जोगदंड, सिद्धार्थ दौलत इंगळे यांना भिक्खू संघाच्या वतीने सन्मानित करण्यात आलं. सन्मानाचं स्वरूप अशोक स्तंभाची प्रतिकृती असलेले स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, पंचशील शाल आणि पुष्पगुच्छ असं होतं. आणखी काही भदंत गणाच्या उपसंपदेचा वाढदिवस देखील होता. ही परंपरा कायम ठेवून भदंत कश्यप महाथेरो, भदंत खमसिंग थेरो, भदंत मनायू थेरो, भदंत अनुवृद्ध, भदंत धम्मानंद, भदंत विनयशील, भदंत नागसेन, भदंत धम्मरतन, भदंत उपाली, भदंत कुलदीप, भदंत राहुलो, भंते अश्वघोष, भदंत उद्धपमानो, आर्या भिकुणी, शासनप्रीती थेरी यांच्यासह भंतगण या ठिकाणी उपस्थित होते. सोमवारी पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी आर्थिक मदत करणाऱ्या उपासक आणि उपासिकांचा सन्मान देखील या कार्यक्रमात करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लोकोत्तरा महाविहाराचे महासचिव भदंत काश्यप महाथेरो यांनी केलं, तर कृष्णा भंडारे, इंजिनियर DK वाकोडे, RR लोमाडे, सुधाकर जिने, आसाराम गायकवाड, अरविंद अवसरमोल, अंजन साळवे, महेंद्र शाक्य, मोनू गणवीर, TG गडकरी, संगीता पाखरे, गंगासागर लोखंडे यांनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतला। यावेळी शहर परिसरातील उपासक आणि उपासिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। आज आपण मोठ्या श्रद्धेने हा वाढदिवस उपसंपदेचा 45वा वाढदिवस माझ्या वाढदिवसाचं निमित्त ठेवून आपण संपन्न केलेला आहे। पण हा वाढदिवस माझा नाही आहे। हा वाढदिवस केवळ बोधीपालो भंतीजीचा नाही, हा वाढदिवस भिक्खू संघाचा आहे। आणि आजच्या दिवशी भिक्खू संघामध्ये 12 भिक्खू उपसंपदित भिक्षूंची वाढ झालेली आहे। जरी एक माझा वाढदिवसाचा औचित्य आहे, पण माझ्यासोबत आजच्या दिवशी म्हणजे 24 जून या दिवशी लोकोत्तराचे काही भंतेजी, काही नागपूर, काही अमरावती, काही अकोला। सूर्य आपल्याला चमकताना दिसतो, तेजस्वी दिसतो, परंतु तो रात्रीला दिसत नाही। रात्र झाल्यानंतर चंद्रमा आपल्याला चमकताना दिसतो, तेजस्वी दिसतो, परंतु तो दिवसा दिसत नाही, त्याचं तेज दिवसा कमी होऊन जात असते। कोणी राजा रणभूमीवर आपल्या शस्त्राने आणि गणवेशाने परिपूर्ण असतो, तेव्हा तो तेजस्वी दिसतो। कोणी भिक्षू आपल्या ध्यानाच्या तेजाने ध्यानामध्ये रत असतो, मैत्री चित्ताने परिपूर्ण असतो, तेव्हा तो तेजस्वी दिसतो। परंतु बुद्ध स्वतःचे तेजाने अहोरात्र चमकत असतात, ज्यांचे तेज कधीही कमी होत नाही। शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री बेजबाबदार, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा आरोप। संत सेवालाल महाराज चौक नामफलकावर राष्ट्रवादीचे बॅनर लावल्याने माफी मागा, बंजारा ब्रिगेडची मागणी, नसता राष्ट्रवादीच्या विरोधात जनआंदोलन करण्याचा इशारा। आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज।